today's concept, prime and composite number. What is the theme about prime number and composite number? So write down the today's topic name, prime number and composite number. ओके, यालाच मराठीमध्ये आपण प्राइम म्हणजे मूळ संख्या आणि संयुक्त संख्या. तर मूळ संख्या आणि संयुक्त संख्या म्हणजे नेमकं काय, किंवा प्राइम नंबर आणि कंपोजिट नंबर म्हणजे काय, हे जर आपण थोडं बारकाईने अभ्यासलं तर तुम्हाला मी डिव्हिजिबिलिटी टेस्ट शिकवलेत. का शिकवलेत तर तुम्हाला विभाजक शोधता आले पाहिजेत. त्यांना कोणत्या संख्येने भाग जातो त्यालाच आपण डिवायझर असं म्हणतो इंग्रजीमध्ये. तर ते डिवायझर जर तुम्हाला माहिती असतील तर तुम्ही सांगू शकतात की दिलेला नंबर प्राइम आहे किंवा नाही. तर आता दिलेला नंबर प्राइम आहे किंवा नाही हे कसं ओळखायचं, किंवा त्यासाठी काही एक थीम आहे का किंवा काही विशेष पद्धत आहे का हे आपण समजून घेऊयात. आता तुम्हाला सर्वांना नंबर माहिती आहे, विभाजितच्या कसोट्या तुम्ही पाठ केलेल्या आहात, बरोबर आहे. आणि विभाजितच्या कसोट्या पाठ केल्यानंतर साधे साधे आणि सोपे सोपे जर प्रश्न तुम्हाला विचारले, सपोज या ठिकाणी मी आता 1 to 10 पर्यंत नंबर लिहिणार आहे, तर यावरचे सिंपल प्रश्न आपण पाहू घेऊयात. कोणीही लिहायचं नाही, फक्त स्क्रीनकडे लक्ष द्यायचं आहे. ओके, तर या ठिकाणी आपण एक चार्ट काढलेला आहे. या चार्टवर काही माहिती लिहिणार आहे. यामध्ये संख्या आणि त्याचे विभाजक. तर संख्या म्हणजे काय, नंबर्स. संख्या म्हणजे नंबर्स आणि विभाजक म्हणजे काय, डिवायझर. तर पहा, आता जर आपण संख्या लिहिल्या, या ठिकाणी जर आपण नंबर लिहिला, समजा 1 2 3 4 5 6 7 8, 1 2 3 4 5 6 7 आणि 8, तर तुम्हाला माहिती आहे की 1 ला कोणत्या संख्येने भाग जातो, फक्त एकच. 2 ला कोणत्या संख्येने भाग जातो, 1 and 2, त्यालाच आपण विभाजक असं म्हणतो. ठीक आहे. 3 ला कोणत्या संख्येने भाग जातो, 1 and 3 ओनली, मीन्स 3 इज डिवायडेड बाय 1 and 3 ओनली. आता 4 ला कोणत्या संख्येने भाग जातो, 1 2 and 4. 5 ला कोणत्या संख्येने भाग जातो, 1 and 5. 6 ला कोणत्या संख्येने भाग जातो, तर 6 इज डिवायडेड बाय 1 2 3 6. 7 ला कोणत्या नंबरवर जातो, 1 and 7. 8 ला 1 2 4 and 8. ठीक आहे. आता थोडं निरीक्षण करा, मी या ठिकाणी काही वेगळ्या कलर मध्ये दाखवतोय तुम्हाला. आता हे जे कलर दिसतात तुम्हाला डिफरंट कलर मध्ये, या कलरचं एक वैशिष्ट्य आहे, हे जे नंबर्स आहेत 1 3 5 and 7, याला 1 न भाग जातो, अदरवाइज दॅट नंबर. म्हणजे काय, 1 न भाग जातो किंवा त्याच संख्येने भाग जातो, तीच संख्या, म्हणजे डिव्हिजिबल बाय 1 और डिव्हिजिबल बाय दॅट नंबर. म्हणजे बघा, 1 ला कोणत्या संख्येने भाग जातो, 1 किंवा 2. 3 ला कोणत्या संख्येने भाग जातो, 1 किंवा 3. 5 ला कोणत्या संख्येने भाग जातो, 1 किंवा 5. 7 ला कोणत्या संख्येने भाग जातो, 1 किंवा 7. बरोबर आहे.
जर संख्येला एक आणि त्याच संख्येने भाग जात असेल तर त्याला आपण प्राईम नंबर म्हणायचं. प्राईम म्हणजेच मूळ संख्या. हॅलो, हा कुठपर्यंत आलात? बर, मी आता आलोय 7 वाजता इकडे क्लासला. विकीला सांगितलं लवकर यायलास. ओके, तर मी 9 ला माझी झूम मीटिंग संपते. मग जर तुम्ही इकडे स्टँड कडे वगैरे येणार असाल तर मला फोन करा 9 वाजता. चालेल, ओके. झूम मीटिंग चला ठेवू. तर पहा या ठिकाणी 2, 2, 3, 5 आणि 7 यांना आपण काय म्हणतो? मूळ संख्या किंवा प्राईम नंबर. जो पहिला 1 आहे, 1 या ठिकाणी पहिला जो 1 नंबर आहे जो तुम्हाला दिसतोय स्टार्टिंगला, तर तो मूळ पण नाही आणि संयुक्त पण नाही. लक्षात ठेवा, पहिला जो आहे तो मूळ नाही आणि संयुक्त पण नाही. ठीक आहे. आणि आता जे व्हाईट कलर मध्ये तुम्हाला दिसतात तर याला आपण संयुक्त संख्या असं म्हणतो. याला आपण कंपोजिट नंबर असं म्हणायचं. संयुक्त संख्या, संयुक्त संख्या. संयुक्त संख्या means these number are known as composite number. इंग्लिश मध्ये जर तुम्हाला लिहून घ्यायचं असलं तर कंपोजिट नंबर. ठीक आहे. हा चार्ट सर्वांना समजला का? 1 ते 8 पर्यंत कळालं सर्वांना? यामध्ये काही शंका आहे कोणाला? काही म्हणजे काही समजलं नाही, डाऊट आहे किंवा काही लक्षात येत नाही याच्यामध्ये, किंवा मराठी समजत नाही किंवा इंग्रजी सांगितलं पाहिजे, इंग्रजी कळत नाही त्यांना मराठी सांगितलं पाहिजे. ओके, काही डाऊट नाही कोणाला? अगदी सिंपल, अगदी गणित हा जगातील सर्वात सोपा विषय आहे. लक्षात ठेवा तुम्ही. फक्त तो असा सिंपल पद्धतीने शिकायचा आपण एकदा. ठीक आहे. आणि हेच म्हणजे आत्ताच नाही तर मागील 10 ते 15 वर्षापासून हेच मी सर्वांना सांगतो की गणित हा जगातील सर्वात सोपा विषय आहे. तो फक्त सोप्या पद्धतीने शिकला पाहिजे. तर यामध्ये कुणाला काही अडचण नाही. तर आपण आता पुढे कंटिन्यू करतोय. आता मूळ संख्येची जर व्याख्या लिहायची असेल, डेफिनेशन, तर काय लिहाल? कोण सांगेल मला मूळ संख्येची व्याख्या? रेज हँड करा. प्रदेश. हो, येस. ओके, छान, मस्त, छान प्रयत्न केला. म्यूट करून घे. सोराली. करेक्ट. म्हणजे ज्या संख्येला 1 आणि त्याच संख्येने भाग जातो त्याला आपण मूळ संख्या असं म्हणतो किंवा प्राईम नंबर असं म्हणतो. ठीक आहे. म्यूट करून घे सोराली. ओके, मग संयुक्त संख्या कोणाला म्हणायचं? संयुक्त संख्या, कंपोजिट नंबर कोणाला म्हणायचं? आर्यन. म्हणजे ज्या संख्येला 1 आणि तीच संख्या सोडून इतरही संख्येने भाग जातो त्याला संयुक्त संख्या असे म्हणतात. व्हेरी गुड. चला म्यूट करून घ्या सर्वांनी आणि पटकन ही व्याख्या लिहून घ्या. दोन्ही व्याख्या सर्वांनी लिहून घ्या.
हा चार्ट पण आता लिहून घ्या. तुम्हाला 1-2 मिनिट वेळ देतो मी लिहून घेण्यासाठी. सर्वांनी लिहून घ्यायचंय क्विक. हा चार्ट सर्वांनी लिहून घ्यायचा आहे आणि याच्या व्याख्या पण लिहून घ्यायच्या आहेत तुम्हाला लगेच. 5 मिनिट वेळ लागेल पण लिहा, कारण तुम्हाला त्याशिवाय लिहिण्याची सवय लागणार नाही. तुम्ही सगळं ऐकत बसला तर तुम्हाला असं खूप छान छान वाटेल नुसतं ऐकायला, आहे की नाही. लिहिलं पाहिजे, प्रॅक्टिस केली पाहिजे. झालं सर्वांचं लिहून. आज आपल्याला फक्त हा एकमेव घटक शिकायचा आहे, फक्त मूळ संख्या आणि संयुक्त संख्या. या व्यतिरिक्त आपण कोणताही नवीन घटक शिकणार नाहोत, हे लक्षात ठेवा. पण अगदी परफेक्ट पद्धतीने आपल्याला हे समजलं पाहिजे, सांगता आलं पाहिजे. गडबड घाई आपल्याला अजिबात करायची नाही. प्रत्येक गोष्ट समजून घ्या. या जर डेफिनेशन तुम्हाला इंग्रजी मधून सांगायचे असेल तर कशा सांगाल? प्राइम नंबर मीन्स दोज नंबर which have one and number itself as a divisor, and that number whose divisor is 1 and that number is known as prime number. And composite number means a number which divisor is more than 1 and that number. म्हणजे एक आणि तीच संख्या सोडून जर जास्त विभाजक असतील तर त्याला आपण संयुक्त संख्या असं म्हणतो. तर हा चार्ट तुम्हाला लक्षात आला असेल. ओके, व्हेरी गुड, छान. प्रणव, काय अडचण आहे तुझी? प्रणव, ओके, म्यूट करून घ्या. ओके, झालं सर्वांचं लिहायचं. तर आता यामध्ये आपल्याला महत्वाचा भाग हा समजून घ्यायचा आहे की म्हणजे संयुक्त संख्या आणि मूळ संख्या यावरचे जर सिंपल क्वेश्चन तुम्हाला आले तर तुम्हाला सोडवता आले पाहिजेत. असे कोणते क्वेश्चन असतात जे परीक्षेत विचारले जाऊ शकतात आणि ते आपल्याला सांगता येणं खूप गरजेचं आहे. तर ते प्रश्न जे आहेत, जे आपल्याला सिंपल पद्धतीनं या ठिकाणी सोडवून घ्यायचे किंवा समजून घ्यायचे, तर त्यामध्ये सर्वात लहान मूळ संख्या कोणती आहे? सर्वात लहान मूळ संख्या कोणती आहे? 2. सर्वात लहान सममूळ संख्या कोणती आहे? विच इज अ स्मॉलेस्ट इवन प्राइम नंबर? ऑल्सो 2. विच इज स्मॉलेस्ट ऑड प्राइम नंबर? 3. म्हणजे सर्वात लहान विषम मूळ संख्या 3 आहे. सर्वात लहान संयुक्त संख्या कोणती आहे? 4. ठीक आहे. तर आपण या सर्व संख्या पाहत असताना 1 ते 100 पर्यंत या ठिकाणी चार्ट तयार करायचे आपल्याला. आणि तुम्हाला माहिती आहे की तुम्ही अगदी 100 पर्यंतची उजळणी 2 मिनिटांमध्ये लिहू शकता. शंभर पर्यंतची उजळणी किती मिनिटांमध्ये लिहिता येते तुम्हाला? 2 मिनिटात. त्यामुळे सर्वांनी 1 ते 100 पर्यंतची उजळणी लिहा लगेच, क्विक. तुमच्या बरोबर मी पण लिहिणार आहे या ठिकाणी. चला, झालं सर्वांचं लिहायचं. नोट्स लिहून झाले असतील तर 1 to 100 पर्यंत नंबर्स लिहून घ्या लगेच, क्विक, विदिन सेकंदामध्ये.
1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 हॅलो काय चालू नाही कशाचं कुठलं गीत चालू नाही त्याचं मला तर काही कळत नाही किती वेळेला सांगलं ते बघा विचार मांडल्यास मला काय माहिती 21 23 नोट डाऊन करायचे सर्वांनी क्विक 24 आणि लिहिण्याचा कंटाळा अजिबात करू नका स्वतः सर्व लिहायचं आहे (31, 32, 33, 34, 35, 36, 37, 38, 39, 40, 41, 42, 43, 44, 45, 46, 47, 49, 50, 51, 52, 53, 54, 56, 57, 58, 59, 60, 61, 62, 63, 64, 65, 66, 68, 69, 70, 71, 72, 73, 74, 75, 76, 77, 78, 79, 80, 81, 82 सर्वांनी लिहायचे उजळणी अगदी पटकन लिहून होते जास्त वेळ लागत नाही विश्वम काय अडचण आहे तुझी हॅलो ओके तर या ठिकाणी आपल्याला काय समजून घ्यायचं आहे तर या ठिकाणी प्राइम नंबर कोणते आहेत बरोबर आहे तर आता हे प्राइम नंबर शोधत असताना अगदी सोप्या पद्धतीने सर्व प्राइम नंबर आपण समजून घेणार आहोत आणि या ठिकाणी जर आता प्राइम नंबर पाहिले तर सर्वात लहान प्राइम नंबर आहे 2 या ठिकाणी आपण रंग देऊयात त्या बॉक्सला 2 त्यानंतर 3 हा एक मूळ संख्या आहे 5 7 11 13 17 19 त्यानंतर 23 29 31 37 41 43 47 53 59 61 67 71 73 79 83 89 आणि 97 तर हे एवढे जे ग्रीन केलेले दिसतात तुम्हाला हे सर्व प्राइम नंबर आहेत ठीक आहे म्हणजे 1 to 100 मध्ये जर आपण आता हे पूर्ण कलर मोजले तर पहा किती होतात इथे जर आपण पाहिलं
1 ते 10 मध्ये या ठिकाणी 4 आहेत, पुन्हा 11 ते 20 हे पण 4 आहेत, त्यानंतर 2 आहेत या ओळीला 2 आहेत, पुढच्या ओळीला 3 आहेत, त्यानंतर पुढे 2 आहेत, पुढे आणखी 2 आहेत, पुढे 3, 2 आणि 1. जर हे टोटल पाहिलं तर या ठिकाणी टोटल प्राइम नंबर इज इक्वल टू 25. किती आहेत? 25. म्हणजे एकूण मूळ संख्या किती आहेत? 25. तर या पद्धतीने आपल्याला हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. एक ही मूळ पण नाही आणि संयुक्त पण नाही. आणि 1 to 100 मध्ये टोटल कंपोजिट नंबर किती आहेत? मग टोटल कंपोजिट म्हणजे संयुक्त संख्या तर ते आहेत 74. कारण एक मूळ पण नाही, टोटल आहेत 100, त्यापैकी 25 मूळ आहेत, एक मूळ पण नाही संयुक्त पण नाही, म्हणजे राहिलेल्या सर्व संयुक्त संख्या आहेत 74. तर हा जो चार्ट तुम्ही पाहत आहात मूळ संख्या आणि संयुक्त संख्येचा, या चार्टवर आधारित तुम्हाला काही प्रश्न तयार करायचे आहेत. तर ते प्रश्न कसे असतील? तर बहुपर्यायी प्रश्न तयार करायचे आहेत. उदाहरणार्थ तुम्हाला या ठिकाणी नमुना प्रश्न दाखवतो मी. सर्वात लहान 2 अंकी मूळ संख्या कोणती? हा जर इंग्लिश मध्ये लिहिला, विच इज 2 digit smallest prime number, आणि त्याच्या पुढे ब्रॅकेट द्या, पर्याय लिहून ठेवा 11, 10 आणि शक्यतो पर्याय लिहिताना ABCD लिहा, कारण आपल्याला ABCD असे पर्याय असतात. A 11, B 10, C 12 आणि D 13. सर्वात लहान 2 अंकी मूळ संख्या कोणती? ठीक आहे. तर अशा पद्धतीचे तुम्हाला हे सर्व प्रश्न लिहायचे आहेत आणि असे जवळपास प्रत्येकाने फक्त मूळ संख्या आणि संयुक्त संख्या या घटकावर 20 प्रश्न तयार करायचे. किती प्रश्न तयार करायचे? 20 प्रश्न कंपल्सरी, आणि त्याचे फोटो तुम्हाला ग्रुपवर सेंड करायचे. क्लासच्या ग्रुपवर तुम्ही फोटो पाठवू शकतात. ठीक आहे. तर अशा पद्धतीचे आता वेगवेगळे प्रश्न कसे असतील त्याचे काही मी तुम्हाला नमुना सांगतो. सर्वात लहान संयुक्त संख्या कोणती आहे? सर्वात लहान 2 अंकी संयुक्त संख्या कोणती आहे? सर्वात मोठी 2 अंकी संयुक्त संख्या कोणती आहे? 1 ते 10 मधील सर्व संयुक्त संख्येची बेरीज किती? 41 ते 50 मधील सर्व संयुक्त संख्येची बेरीज किती? 1 ते 50 पर्यंत सर्व मूळ संख्या किती आहेत? 1 ते 100 पर्यंत संयुक्त संख्या किती आहेत? सर्वात लहान 2 अंकी संयुक्त संख्या आणि सर्वात मोठी 2 अंकी संयुक्त संख्या यांची बेरीज किती? सर्वात लहान मूळ संख्या आणि सर्वात मोठी मूळ संख्या यांचा गुणाकार किती? सर्वात मोठी संयुक्त संख्या आणि सर्वात लहान विषम मूळ संख्या यांचा गुणाकार किती? 1 ते 50 मध्ये किती मूळ संख्या आहेत? 51 ते 100 किती मूळ संख्या आहेत? पहिल्या 5 मूळ संख्येची बेरीज किती? पहिल्या 10 मूळ संख्यांची बेरीज किती? 1 ते 20 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज किती? ऑल दीज क्वेश्चन्स, म्हणजे अशा प्रकारची हाऊ मेनी प्राइम नंबर अप टू 50, हाऊ मेनी प्राइम नंबर अप टू 51 to 100, find the addition of first 5 prime number, find the sum of
ऑल प्राईम नंबर फ्रॉम 21 to 30 अशी 20 प्रश्न तुम्ही पर्यायासह सर्वांनी तयार करायचे आहेत आणि हा तुमचा आजचा होमवर्क असेल.